अविनाश रामगुडे अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋषिकेश जोरी सर अँड कंपनी. दोन्ही संघ पुण्यातील नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये पुण्यातील नावाजलेले स्टारकास्ट खेळाडू आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अविनाश रामगुडे, त्याचबरोबर फाईन लेगच्या दिशेने जर आपण पाहिला तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा आणि भारताचा रब्बी खेळाडू पप्पू तोडकर सर त्या ठिकाणी आपण तैनात असलेले पाहतोय. त्याचबरोबर तुषार रणदिवे देखील आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू महेश नानगोडेसाठी. हा चेंडू मात्र काय सुंदररित्या हाताळला. बॅटची कडा, बडी मछली जाल में, मोठा फलंदाज झेलबा दोन तंबूच्या आश्रयाला महेश नानगोडे. बॅक टू द पॅव्हिलियन. दूरवरती आहे. झेल मात्र त्या ठिकाणी होऊ शकत नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. एक टप्पा घेत जातोय. चेंडू होतोय फरार. येतोय चौकार. 4 धावा. मध्ये देखील तितकीच ताकद आपल्याला राजू पाटेची लावलेली पाहायला मिळते. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जर आपण पाहिला तर एक टप्पा घेत सीमारेषा पार चौकारासाठी जातोय. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू शफल होऊन खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र फंबल. पुन्हा एकदा मैदानाला समांतर चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक. दोन मोठे फटके खेळून काढतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर काहीसा मिसटाइम स्ट्रोक होता, परंतु या फटक्यामध्ये नजाकत होती. चांगला फटका सजवला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि क्षेत्र मात्र तेच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. आई चषकाला सलामी देणारा हा हॅट्रिक चौकार. 4 अनिकेत यांनी पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर अवांतर धाव हाताळली होती. त्यानंतर वासिक शेख याला फुल्लर लेनच्या चेंडूवरती एक धाव दिल्यानंतर डावखुरे शैलीच्या ज्या फलंदाजाला महेश नानगोडेला बाद केलं ना, त्याच्यानंतर राजू पाटेला मात्र ती गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळत नाही. हा चेंडू मात्र फुल्लर लेनचा शरीराचे वेध त्या ठिकाणी घेतोय. चेंडू ऑन साईडला जातोय. पंचांचा इशारा आहे. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय संघाची धावसंख्या होते एक फलंदाज बाद 15 धावा. एमजी स्पोर्ट्स प्रेझेंट आईश्री चषक 2023 रबर बॉल 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. आजचा दुसरा दिवस. खुल्या गटातील स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. पुण्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील भारतभरातील सर्व नावाजलेले खेळाडू आज दिवसभर प्रेक्षकांच्या भेटीला आपला खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत. सर्वच प्रेक्षकांना विनंती असेल आपण देखील या स्पर्धेचा आणि या मॅचचा प्रत्येकाने मनमुराद आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. आलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं देखील
मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जे संघ जे खेळाडू या स्पर्धेदरम्यान खेळण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे आभार. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. अनिकेत याने पहिल्या षटकामध्ये संमिश्र स्वरूपाची कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज मोठा फलंदाज बाद केला महेश नानगुडे सारखा, परंतु त्यानंतर 15 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन येतोय आपल्या सर्वांचा लाडका तुषार रणदिवे उर्फ बाजा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात करतोय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर काही अंशी त्या ठिकाणी यष्ट्यांच्या वरून सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सुरेख अशी सुरुवात या षटकाची तुषार रणदिवे याची. पुढचा चेंडू, हा चेंडू आखूड टप्प्याचा, पुन्हा एकदा क्षेत्र फाईन लेग आणि त्याच दिशेने आपण पाहतोय चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षकाने अगदी शिर्तीचे प्रयत्न केले, चेंडू अडवलाय, परंतु त्या दरम्यान आलेल्या ह्या 2 धावा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने पायाचा वापर करत असताना चेंडूला अडवलंय आणि 2 धावा आपल्या संघासाठी देखील वाचवल्यात. 2 धावेने धावसंख्येचा आलेख वाढलाय. धावसंख्या होते ती 17 धावा. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. पाहूया तो कोणाला असेल. हा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा, परंतु त्या ठिकाणी नशीब खराब आहे. शक्ती त्या ठिकाणी वापरली होती, परंतु नशीब खराब आहे. प्रॉपर टायमिंग झालं होतं. पुन्हा एकदा नशिबाची साथ गोलंदाजाला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील, परंतु हा चेंडू जर तिथे काहीचा व्यत्यय नसता तर हा सीमारेषा पार गेला असता. इतका सुंदर आवाज बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर झाला होता. पुढचा चेंडू तुषार याचा. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, संघनायक शुभम आणि त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. राजू पाटे दुसरा बॅटर, दुसरा फलंदाज. झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. नशिबाची साथ तुषार रणदिवेला उर्फ बाजाला मिळते, कारण या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं ना तर प्रॉपर टायमिंग झाला होता आणि डिस्टन्स देखील तितकं दूरवरती गेला असं, परंतु मैदानाच्या आतमध्ये असलेल्या झाडाला चेंडू आदळला, त्यामुळे 2 धावा मिळाला आणि पुढच्या चेंडूवरती राजू पाटे झेलबाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय मनोज साठे, न्यू बॅटर, इन फॉर्म फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे वासिक शेखच्या मदतीने त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. वासिक शेख मला वाटतं सुरुवातीचा एकच चेंडू खेळलाय. हे दुसरं षटक सुरू असताना पहिल्याच्या षटकातील पहिला चेंडू खेळाला, त्यानंतर मात्र तो अजून देखील नॉन स्ट्राईकला आहे. एक जमेची बाजू आहे हमराज मृत्युंजय संघासाठी की वासिक शेख अजून देखील मैदानामध्ये फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मनोज साठेसाठी, इन फॉर्म फलंदाज आहे. सध्याच्या हंगामामध्ये चांगली फलंदाजी करत असताना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाला विजय नोंदवून देण्याचं काम मनोज साठेने देखील केलंय. पहिला चेंडू खेळायला ऑन साईडला खेळलाय आणि त्या दरम्यान प्रॉपर टायमिंग मात्र झालं नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. हळूहळू लक्ष त्या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न असेल. रहीम 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा जो निर्णय घेतलाय, किती बॉल झाले? 5 बॉल झालेत. चेंडू द्या त्यांना, चेक करायला द्या. आहेत ना तिकडे आहेत, द्या पण आतमध्ये द्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 फलंदाज देखील बाद झालेत हमराज मृत्युंजय संघाचे. पुढचा चेंडू, मी तुम्हाला सांगितलंच होतं की आतापर्यंत सगळ्यात चांगला फलंदाज, इन फॉर्म फलंदाज मनोज साठे आपला क्लास दाखवतोय. समोरच्या दिशेने येतोय एक उत्तुंग षटकार, 6 धावा. खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. सुरुवात तर
तुषार रणदिवेने चांगली केली होती या षटकाची निर्धाव चेंडूने, त्यानंतर फलंदाजाला बाद करण्यामध्ये देखील यश आलं. परंतु आपण जर पाहिलं तर मनोज साठे इन फॉर्म फलंदाज आहे आणि त्याचा फॉर्म आपल्याला कायम असलेला देखील पाहायला मिळतोय. कारण पहिला चेंडू खेळायला 2 धावा मिळाल्यात आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक सुंदर असा फटका सजवला, समोरच्या दिशेने षटकार देखील खेळून काढलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर होते ती 27 धावा, 27 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय ललित. येरवडा भागातील हा खेळाडू सध्या फार असा चर्चेत असलेला खेळाडू आहे. गोलंदाजीचा फार मोठा विस्फोटक फलंदाज आहे. आतापर्यंत तो शांत आहे, परंतु शांतता भंग करण्याचं काम देखील तो चोख करतोय. हा चेंडू शफल होऊन खेळलाय, काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार, 6 धावा. हे वादळ मैदानामध्ये गोंगवायला सुरुवात झाली आहे. हमराज मृत्युंजय संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी लागते. अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपल्याला खेळताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर NB ट्रॉफीमध्ये देखील कर्णधार पद भूषवताना देखील आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळणार आहे. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी तो सुंदररित्या पेलतोय देखील. पुढचा चेंडू ललित्याचा वासिकसाठी. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा पुन्हा एकदा भरकटली जाते. गोलंदाज सातत्याने चेंडू वळवतोय, परंतु ते वळण अगदी अवघड स्थितीमध्ये आहे. कारण प्रत्येक वेळी चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर जातोय. अवांतर धावेमध्ये त्याला परावर्तित केलं जात आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 36 धावा. पुढचा चेंडू ललित याचा वासिकसाठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टाकला आणि काय फटका सजवलाय. समोरच्या दिशेने आलेला चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाठवून दिलाय, समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार, 6 धावा. मैदानाच्या चौफेर षटकारांचा वर्षाव होतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळलाय, काय फटका सजवलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, तिसरा षटकार, 6 धावा. वासिक शेख 3 षटकार बॅक टू बॅक आणि तिन्हींचं क्षेत्र देखील आपण पाहिलं तर वेगवेगळं आहे. हीच कलात्मक आहे, हीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वासिक शेख देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल केलाय आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू कुठल्याही खेळाडूला नसेल. पंचांचा रिव्ह्यू फक्त इथे गृहीत धरला जाईल, त्यामुळे चर्चाच नको. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पुढचा चेंडू ललित याचा वासिकसाठी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी. चेंडू खाली आपण पाहिलं तर शिरू लोहार कुठल्याही प्रकारची चुकी मात्र करत नाही. चेंडू जाईल सरळ त्याच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 3 जेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभागमन होतंय या पुण्यनगरीतील अजून एक जुने जाणते खेळाडू विशाल कांबळी सर. डिंगडॉंग मध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू. कित्येक वर्ष नवनवीन खेळाडूंना एकत्रित घेऊन डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा एक अनुभवी खेळाडू. लेजंड खेळाडूंचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात येतोय. मी विशाल कांबळी सरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आयोजकांच्या वतीने जो सन्मान आपला करण्यात येतोय त्याचा स्वीकार देखील करायचा आहे. विशाल कांबळी सर, आपलं पुन्हा एकदा या पुण्यनगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक असं स्वागत आहे. वासिक शेख बाद झालाय, त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय मावळ भूषण दत्ता पवार, न्यू बॅटर जो मैदानामध्ये उतरतोय. पुढचा चेंडू ललित याचा दत्तासाठी.
दत्ता आल्या आल्या बरसतोय, काय फटका सजवलाय, चेंडूने उंची आणि त्याचबरोबर डिस्टन्स देखील योग्य गाठलाय. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. खेळाडू त्या नावासाठी आणि त्या खेळासाठी जाणला जातोय. दत्ता पवार पहिल्याच चेंडूवरती सॅटन फायर त्या ठिकाणी खेळतोय, षटकार खेळतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा वळण अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळतोय. फार लांबवर ही षटक आपल्याला जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 56 धावा. अब तक 56. पुढचा चेंडू दत्तासाठी. पुन्हा एकदा गती त्या ठिकाणी काहीशी कमी केली. चेंडूला अगदी आतल्या बाजूला वळवण्यामध्ये यश मिळालं. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही, परंतु एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय संघाची 3 फलंदाज बाद 57 धावा. विशाल कांबळी सर, पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल, आयोजकांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिषदादा मारणे यांचं देखील शुभागमन झालंय. मी दादांना विनंती करेल की आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय या संघाने काहीशी बाजी मारली आहे. आपण पाहिलं तर या 3 षटकांमध्ये प्रत्येक फलंदाजाने आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झालाय. कारण 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय अनिकेत. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय फाईन लेगच्या दिशेने. पप्पू तोडकर त्या ठिकाणी चेंडू अडवताना काहीसा उशीर करतायत आणि त्या दरम्यान धावत पळत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वरुणराजाचं आगमन कालच्या सत्रामध्ये आपण झालेलं पाहिलं, परंतु आज मात्र कुठेतरी वरुणराजाने सुट्टी घेतली की काय, त्याचमुळे फलंदाजाची आज फार मोठी चंगळ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. चांगला चेंडू वळवलाय. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु तो एकतर्फी होता. नकार कळवला दुसऱ्या बाजूने आणि तेच योग्य ठरलं. कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाजाला नसेल आणि कुठल्या प्रकारची धाव नसेल. चेंडू मात्र निर्धाव आहे. अनिकेत याचं षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती अवघ्या 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या होते ती 58 धावा, 59 धावा. हा चेंडू बॅटच्या समोरून काय वळण घेतोय, वा, सुरेखरित्या गती परिवर्तन केलं. चेंडूला वळण देखील देताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ स्विंग होऊन जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू अनिकेत याचा. हा चेंडू देखील सुरेख आहे. मी मगाशीच या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन त्या ठिकाणी केलं जात आहे. कधी गती परिवर्तन आहे, कधी वेगवान चेंडू आहे, कधी उसळी घेणारे शॉर्ट पिच लेंथचे चेंडू आहेत, कधी यॉर्कर पद्धतीचे चेंडू आहेत. त्यामुळे या गोलंदाजाला रीड करणं तितकंसं फलंदाजाला अवघडच आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या अगदी लगतच आहे, कारण पंचांनी कुठल्याही प्रकारची दाद फलंदाजाला दिली नाही. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. दत्ता पवार आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, परंतु त्यानंतर अनिकेतने मात्र त्याला जकडून ठेवायचं, बांधून ठेवायचं काम केलं. पुढचा चेंडू अनिकेत याचा दत्तासाठी. हा चेंडू देखील सुरेख. काय गोलंदाजी साकारली आहे. अनिकेत याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. इन फॉर्म फलंदाजांच्या विरोधात त्यांनी अगदी टाकलेलं अप्रतिम षटक. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, तर मागच्या षटकामध्ये ललित याने तब्बल 30 धावा खर्च केल्या. तर त्यानंतरचं जे षटक आहे ना अनिकेत याचं, फक्त 2 धावांमध्ये संपुष्टात आलं. म्हणजे हेच कमबॅक रहीम 11 या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत यांनी सुंदररित्या आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा झाल्यात. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर हे कमबॅक करणारच षटक आहे. जे फलंदाज आक्रमक विस्फोटक होत होते त्यांना थांबवायचं, थोपवायचं काम अनिकेतने केलंय.
परंतु 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आहे विकास जाधव. हा देखील एक सुंदर असा गोलंदाज, अप्रतिम असा गोलंदाज, मॅन फ्रॉम वाघोली. रहीम 11 या संघाच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक, एक फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती संघनायकाने दिली आहे. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी विकास जाधव गोलंदाजी करतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय पुन्हा एकदा मनोज साठे इन फॉर्म फलंदाज. पहिला चेंडू, वाह काय सुरेखरित्या हाताळलाय. या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर बॅटच्या समोरून चेंडूने वळण घेतलंय. यष्टांना चिटकून त्या ठिकाणी अविनाश रामगुडे आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू मात्र पहिला हा डॉट असेल. 5व्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उजयष्टीच्या बाहेर आहे आणि पंचांनी त्या ठिकाणी वाईड बॉलचा कॉल केला. परंतु या गोलंदाजाचं देखील कौतुक असेल. अवांतर धाव हाताळले परंतु चेंडूला वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे देखील आहे. अवांतर धावेने धावसंख्येचा आलेख आता मात्र वाढला जातोय. धावसंख्या होते ती 60 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज गोलंदाजांवरती हवे होत आहेत. परंतु त्यानंतर अनिकेत आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून विकास देखील सुरेखरित्या चेंडू हाताळतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील सुरेख आहे. वाह, योग्य तो टप्पा निवडलाय. अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू देखील डॉट बॉल आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाठोपाठ विकास देखील चांगली गोलंदाजी करतोय. योग्य तो टप्पा त्या ठिकाणी निवडलाय. त्याच टप्प्यावरती अगदी योग्य त्या दिशेने योग्य ते वळण चेंडूला देऊन चेंडू बॅक टू बॅक डॉट हाताळण्यामध्ये विकासला देखील यश मिळत आहे. पुढचा चेंडू मनोजसाठी चांगलं पतीला तिथ्य करून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्याच दरम्यान मनोज साठे आपली विकेट बहाल करतोय. यष्टी चितून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये येतोय. उंचीने नक्कीच लहान आहे परंतु फटके फार मोठे आणि फार महान आहेत. नाव आहे विशाल सरकार. पाहूया उरलेल्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंतिम षटकातील काही चेंडू खेळण्यासाठी आलाय. आता सेट होण्यासाठी देखील वेळ मिळणार नाही. इन ॲक्शन मध्ये त्याला मोठे फटके खेळावे लागतील. परंतु समोरच्या बाजूला आपण पाहतोय विकास जाधव काय गोलंदाजी साकारतोय. अंतिम षटकामध्ये जे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं, सर्वात विस्फोटक फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजीसाठी येतात, त्यांच्या विरोधात केलेली अगदी सुंदर अशी कामगिरी आहे. पुढचा चेंडू विशाल सरकारसाठी. पाहूया विशाल सरकार आपलं सरकार या ठिकाणी प्रस्थापित करतोय का. पहिला चेंडू खेळत असताना पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी केली विकासने. आतापर्यंत एकच अवांतर धाव ही खर्च केली आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन खेळलाय. मोठा फटका आणि त्या दरम्यान फलंदाज बाद. हे षटक निर्धाव आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या, कारण ही स्पर्धा खुल्या गटातील आहे आणि प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच नावाजलेला आहे. अंतिम षटकामध्ये आतापर्यंतची या दशकातील सर्वात चांगली गोलंदाजी विकास जाधव हे नाव चर्चेत राहील. काय गोलंदाजी केली आहे. हमराज मृत्युंजय संघाच्या 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 60 धावा तर 61 धाव्यांचं लक्ष असेल रहीम 11 या संघाच्या समोर. पाहूया या 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे रहीम 11चे फलंदाज पूर्ण करतात तर कशा प्रकारे त्यांना थोपवायचं काम
हमराज मृत्युंजय संघाचे गोलंदाज करतायत. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा एक बहारदार आवाज हिंदी आणि मराठी मधला एक चांगली जुगलबंदी आपल्याला ऐकायला येईल, आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. आमचे परम मित्र प्रशांतजी आदवडे हे पुन्हा एकदा आपल्याला या भेटीसाठी येतील, दुसऱ्या डावामध्ये येतील. या सर, आपलं समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुक्रिया बस शैलेश, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है एमजी स्पोर्ट प्रेजेंट आईसी चषक 2023। और विकास यादव की बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी, क्योंकि बस लॉक ओवर में गेंदबाजी कर रहे थे और सामने दिग्गज बल्लेबाज थे, उसके बावजूद अगर देखें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन। एक छोटा सा ब्रेक लेते हैं और उससे पहले आपको बताते हैं कि टोटल स्कोर कितना बन गया है। 61 रनों का टारगेट रखा गया है और क्या 61 जो रन बने हैं, बिल्कुल इस वक्त सामने से टीम डिपेंड करेगी या नहीं करेगी, वो देखने वाली बात। या ठिकाणी आशिष दादा मारणे यांचं आगमन झालेलं आहे. आशिषजी, आपलं स्वागत आहे, वेलकम. आणि त्यांचा सन्मान केला जातो. मी शैलेशकडे थोडा वेळाकरता तुम्हाला घेऊन जातो आहे. एमजी स्पोर्ट प्रेझेंट आयसी चषक 2023 आशिष मारणे यांचं शुभागमन. देण्याचं काम आमच्या पुण्यनगरीचे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांच्याच माध्यमातून विकास जाधव याचा सन्मान केला जातोय. विकास जाधव या आपल्याला इथे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आपल्या पुण्यनगरीचे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिषदादा मारणे यांच्या शुभ हस्ते जे प्रदान करण्यात येतंय. आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये आशिष दादांची उपस्थिती लाभते आणि खेळाडूंना, अशा उद्योन्मुख खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. जो चांगला खेळला त्याला दाद ही दिलीच जाते आणि आशिष दादांचं हे सातत्यपूर्ण काम आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळते. मी प्रशांतजी सरांना विनंती करेल की आशिष दादांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न करून घ्यायचा आहे. त्या अगोदर ती विकास जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आशिष दादांच्या हस्ते. पुणे क्रिकेट असोसिएशनसाठी विकी की पहिली गेंद
पहली गेंद टप्पा लेग स्टंप के ऊपर है, बहुत बढ़िया तरीके से गेंद को फाइनल क्षेत्र में खेल दिया बल्लेबाज शुरू ने। शुरू का खाता खुलता बस शुरू 1, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। 61 रनों का लक्ष्य रखा गया है और काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं tenniscricket.in के माध्यम से और इस खूबसूरत मैदान के ऊपर MG स्पोर्ट प्रेजेंट आईसीसी चषक 2023 बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर पप्पू रामगुड़े। अविनाश रामगुड़े इस वक्त स्ट्राइकर एंड पर हैं, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। और फील्डिंग की जमावट देखिए इस वक्त मैन पॉइंट कवर एक लॉन्ग ऑफ साइड पर यहाँ 4 खिलाड़ी तैनात है बॉडी लाइन पर। अब ऑन साइड पर बिल्कुल इस वक्त 4 खिलाड़ी क्योंकि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, तो फाइन लेग है, डिस्क्वायर लेग, मिड विकेट पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। 4 खिलाड़ी इस वक्त ऑन साइड पर अविनाश रामगुड़े के लिए। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, तनमैन पॉइंट, उसके साथ कवर, स्ट्रक कवर, लॉन्ग ऑफ। गेंदबाजी करने के लिए विकी बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं। पिछले 10 साल से मैंने इनको करीब से देखा, बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद टप्पा खाने के बाद उछाल भी मिला। महेश यादव हमारी तरफ बढ़ रहे हैं और वाइट बॉल का इशारा कर रहे हैं और इसी मिस्टर एस्टा के साथ रन संख्या पर 2 रन जीतने के लिए 61 रनों की जरूरत है। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन ग्रैंड फिनाले। आकाश में बिल्कुल सफेद बादल, धूप वैसे अगर देखें तो आग में चुनी चल रही है धूप और छाव के बीच। प्रशांत गायकवाड़ इस टूर्नामेंट के आयोजन करता। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विकी तैयार। ओ बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा जो हमेशा देते अपनी टीम के लिए खुशी, उनका नाम है ऋषि। विकेट के पीछे बहुत अच्छा काम किया और विकी ने काम तमाम कर दिया है। बल्लेबाज पप्पू इस मैच में फेल, पहले विकेट का पतन गॉन। इंपॉर्टेंट है, आगाज आपका अच्छा होना चाहिए था। और जो मिस्टर नोट आउट के नाम से जाने जाते हैं अविनाश रामगुड़े, आज इनका प्रदर्शन अच्छा नहीं हुआ और अच्छी रणनीति, थोड़ा गेंद का टिप्पा जो तो थोड़ा सा ऑफ टप के बाहर रखा, उछाल मिला और गेंद को ऑनसाइड पर खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज अविनाश रामगुड़े द्वारा। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज विकी। अब नंबर 3 पर बल्लेबाज एक पप्पू फेल हो गए और एक पप्पू मैदान के अंदर आ रहे पप्पू रामगुड़े और अब तोड़फोड़ करने वाले बल्लेबाज पप्पू तोड़कर। नंबर 3 पर नंबर 3 पप्पू तोड़कर। रिकी पॉन्टी का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, संगाकारा का नंबर है। जिम्मेदारी बहुत बड़ी है। शुरू लोहार पिछले सीजन में फॉर्म में खिलाड़ी थे, बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया, अर्धशतक बहुत सारे बनाए थे, गेम चेंजर खिलाड़ी सबको मालूम है। लेकिन फिलहाल इस वक्त जो शुरुआत आपकी है वो इतनी अच्छी नहीं है। विकी बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ट्रॉफी के हमारे स्पॉन्सर चंदन भाऊ जोशी, विकेट के पीछे ऋषि जोशी, ऋषि चंदन भाऊ जोशी जो हमारे ट्रॉफी के स्पॉन्सर। और विकेट तैयार है, बहुत बढ़िया विकेट कीपिंग रही है पिछले सीजन में टेनिस बॉल में, खास करके बहुत सारे जो वीडियोस वायरल हुए थे ऋषि जोरे के, टीम के कप्तान और बहुत साल से ये टीम चला रहे हैं। मृत्युंजय कोथरूड, रेम 11 और मृत्युंजय कोथरूड के बीच बहुत बड़ा मुकाबला। ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से खेल दिया खिलाड़ी, गेंद के नीचे आ रहे हैं और ये क्या छूट गया है, क्या वन बाउंस गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई, बिल्कुल वन बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए चौका। खाने के बाद बॉडी लाइन के बाहर चली गई। पहले चौका पप्पू का, पप्पू रामगुड़े और पप्पू तोड़कर, दोनों दिग्गज खिलाड़ी। अविनाश रामगुड़े का विकेट गिरने के बाद दोबारा बाउंसर का इस्तेमाल, पटकी भी गेंद थी और थोड़ा सा अगर देखें तो खिलाड़ी बॉडी लाइन पर थोड़ा बेहतर प्रदर्शन करता, एक बार फिर अच्छी तरह से जज करता तो ये विकेट जरूर मिलता आपको। स्कोर इसी के साथ 6 रन। दोबारा टप्पा खाने के बाद उछाल, वाइट बॉल का इशारा महेश यादव द्वारा मिस्टर एस्टा से रन संख्या 7 रन। और देखिए कंधों का इस्तेमाल कर रहे हैं, पटकी भी गेंदबाजी कर रहे हैं विकी। कॉम्बो ऑप्शन से गेंदबाजी करते हुए थर्ड पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, एक फाइंडिंग पर खिलाड़ी मौजूद है दत्ता। यादव द्वारा स्लॉग ओवर में पूरी तरह से समा बांधा,
और 500 का इनाम इनको जरूर मिला। सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं है, घूमकर ऑन साइड पर खेलना चाहते थे पप्पू। लेग बाय का इशारा, 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर अब जा पहुंचा है कुल मिलाकर 8 रन पर। हरा भरा मैदान है, बहुत अच्छा माहौल, हवा बिल्कुल चल रही है। आप देख सकते हैं बल्लेबाज के राइट हैंडेड बल्लेबाज अगर हैं तो उनके ऑन साइड पर हवा बह रही है, लेकिन ज़्यादा नहीं है। रबर बॉल का टूर्नामेंट, सबसे बेहतरीन टूर्नामेंट फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त पुण्य नगरी में। एमजी स्पोर्ट प्रेजेंट आईसी चषक 2023। विकी तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। दो बादल जब टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है। गेंद बॉलर के बाद 6 रन। अब रनों की बरसात आएगी। जिस तरह से स्ट्रोक खेला गया था, बहुत बेहतरीन स्ट्रोक था। रबर बॉल का टूर्नामेंट, वैसे आकाश में मैं देख रहा हूं इतने ज्यादा काले घने बादल नहीं दिखाई दे रहे, सफेद बादल बिल्कुल आप देख रहे हैं। और यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज शेरू लोहार का। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार विकी। इस गेंद को इनसाइड पर घुमाया, खिलाड़ी गेंद के नीचे दत्ता और उनके ऊपर से गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाती भी। खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक शेरू लोहार का। रन 20 ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ। एक विकेट जरूर मिला विकी को, लेकिन लगातार छोटी गेंदबाजी जब करने का प्रयास किया गया तो उसके ऊपर प्रहार किया। एक गेंद आगे थे उसके ऊपर बहुत बढ़िया तरीके से डीप स्क्वायर लेग पर एक अच्छा स्ट्रोक और उसके बाद में एक फाइन लेग पर अच्छा स्ट्रोक बल्लेबाज शेरू लोहार का। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। उच्च कद के गेंदबाज गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर। एमजी स्पोर्ट प्रेजेंट आईसी चषक 2023। मृत्युंजय कोथरूड टीम के अतिरिक्त खिलाड़ी को यहां बिल्कुल होना चाहिए। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। मृत्युंजय आपला स्ट्राईक आउट या ठिकाणी नाहीये। जर 2 मिनिटांमध्ये नाही आला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। सोनू के हाथ में गेंद। सोनू बुदावले अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज पप्पू तोड़कर। राइट अप ओवर तो विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार। ओह, टिप्पा खाने में हाफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, वाइट बॉल का इशारा। वैसे अगर देखें तो सोच बहुत बढ़िया है, थोड़ा सा आंखों से दूर रखना चाहते हैं, लेकिन फिलहाल अगर देखें तो टप्पा खाने के बाद थोड़ा और गेंद बाहर की तरफ निकली है, इसीलिए वाइट बॉल का इशारा। सोनू बुदावले गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 21 रन, जीतने के लिए 61 रनों का लक्ष्य रखा गया है। रुक गए हैं गेंदबाज। लॉन्ग ऑन मिड विकेट, उसके साथ स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी, बॉडी लाइन पर सारे खिलाड़ी इस वक्त बॉडी लाइन पर मौजूद। इस गेंद को इनसाइड पर लॉन्ग ऑन क्षेत्र में खूबसूरती के साथ खेल दिया। गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है और ये डाउन द ग्राउंड छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग। भाप लिया था और बल्ले के बीचों बीच खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में। पप्पू तोड़कर के बल्ले से एक दर्शनीय स्ट्रोक। इस खूबसूरत चक्के के साथ रन संख्या 27 रन, 1 विकेट के नुकसान पर 27 पर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर 30 गेंदों में आपको 61 रन बनाने हैं और अविनाश रामगुड़े का विकेट गिरने के बाद दोनों बल्लेबाज जो है वो पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं। अच्छे संकेत। एमजी स्पोर्ट प्रेजेंट आईसी चषक 2023 और बॉल जो है ना बिल्कुल दूर चली गई है, लॉन्ग क्षेत्र में वापस नहीं आई है, इसलिए नई गेंद मैदान के अंदर आती भी। अब सोनू बिल्कुल इस वक्त उनको मौका मिला है, बहुत बड़ा अवसर है, बड़े खिलाड़ी आपके सामने हैं।
विकास जाधव ने जिस तरह से प्रभावित किया और चर्चा बिल्कुल इनकी हो रही है, उसी तरह से अब सोनू के पास मौका है। लेकिन सामने बहुत बड़े खिलाड़ी पप्पू तोड़कर और शुरू लोहार, और दोनों के पास कॉन्फिडेंस है, दोनों के पास अच्छा फॉर्म है। इस बार लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ। मैग्निफिसेंट बैटिंग, एक्सीलेंट बैटिंग। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। पप्पू तोड़कर ऑन फायर। आपको मेहनत करनी पड़ती है, इसलिए ऋषि और अब गेंदबाज के बीच चर्चा। पप्पू तोड़कर ने ये शॉट मेरे हिसाब से बहुत अच्छा खेला था। उससे पहले बिल्कुल बल्ले के बीचों बीच जरूर खेला था, लेकिन ये थोड़ा रुक कर आपको खेलना था, ज्यादा तेज रफ्तार की गेंद नहीं थी। अभी तक 108 छक्के और 18 चौके आए प्रतियोगिता में। चौकों की बरसात हुई है रनों के बाद। ऑफ टर्म के बाहर वाइड यॉर्कर, लेकिन काफी ऑफ टर्म के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। 61 रन आपको डिपेंड करने। स्कोर बिल्कुल अगर देखें तो तेजी के साथ आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 34 एक विकेट के नुकसान पर 34 पर 1। अविनाश को विकेट आपको मिला, लेकिन रनों की रफ्तार कम नहीं हो रही है और दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। सोनू ऑफ टर्म के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंद थी। ऋषि दूसरा कैच और बल्लेबाज बैक टू द पेविलियन। बहुत इंपॉर्टेंट विकेट है, बड़ी मछली जाल में फंसी है। पप्पू बैक टू द पेविलियन। आते हैं ना तो वो एक बार फिर इशारा होता है कि बारिश आने वाली है। यहां क्या बदला, मौसम बदला। टप्पा ऑफ टर्म के बाहर, टप्पा खाने के बाद उछाल, थोड़ा आंखों से दूर रखा। बल्लेबाज जो अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश करते जा रहे थे, जो ऑन साइड पर खेलना चाहते थे, उछाल और गति से परेशान हुए और उसके कारण एक अच्छा कैच पकड़ने का मौका ऋषि को मिला। थोड़ा सा मौसम बदला है, खेल बदला है। पहले छक्के चौकों की बौछार, मिला विकेट, आया पलटवार। गेंदबाज सोनू ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। अब जाकर एक विकेट से बात नहीं बनेगी, विकेट आपको गुच्छे में लेने पड़ेंगे। स्कोर अगर देखें तो कुल मिलाकर 34 रन 2 विकेट के नुकसान पर। और नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मिडिल ऑर्डर में तुषार रणदीवे, ये दोनों दिग्गज खिलाड़ी हैं। बहुत बेहतरीन प्रदर्शन तुषार रणदीवे का रहा है। एक तरफ शुरू लोहार, और गेंदबाजी करने के लिए सुनो, एक विकेट जब मिलता है ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है। इस ऊपर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। फुल टॉस, कौन छोड़ने वाला, कोई नहीं छोड़ने वाला है। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर और थर्ड अंपायर की तरफ जाएंगे। थोड़ा टिक 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 वाली जो आवाज वो आएगी, लेकिन ये छक्का तो है, सिक्सर तो है, लेकिन क्या नो बॉल है, इसलिए थोड़ा सा आपको रुकना पड़ेगा। गेंद को ऑफ टर्म के बाहर ही रखना चाहते थे तुषार रणदीवे। एक छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन दमदार खेल इनका जरूर रहता है। विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करना जानते हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है। और उनको फुल टॉस गेंद आप देखेंगे, एक बार फिर ये फुल टॉस गेंद थी। फुल टॉस अगर गेंद आएगी ना तो उसके ऊपर प्रहार तो होने वाला है, लेकिन अब अंपायर का क्या इशारा, नो बॉल का इशारा। बीमर गेंद, एक विकेट आपको मिला था, प्रेशर बन रहा था, उसी वक्त आपने फुल टॉस गेंद दे के सामने वाली टीम का जो अब आगे बढ़ता बचा पहुंचा 41 रन 41। अभी भी यहां से 20 रनों की जरूरत है। 61 रनों का लक्ष्य रहीम 11 के सामने। तुषार रणदीवे ऑन स्ट्राइक। वाइड यॉर्कर डालना तो चाहते हैं, लेकिन फिलहाल नियंत्रण नहीं है। महेश यादव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। देखिए बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, खर्चा ज्यादा कर रहे हैं आप। और इस ओवर की बात करते हो कि लंबा ओवर है, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करने की कोशिश आपकी हो रही है, लेकिन नियंत्रण नहीं है, अनुशासन नहीं है। और फ्रीट का इशारा हुआ है, नो बॉल था। शुरू लोहार इस वक्त स्ट्राइकर इन पर फ्रीट का कंटिन्यू रहेगा, क्योंकि वह वाइड बॉल आया है। और गेंदबाजी करने का एक बार फिर जिम्मा गेंदबाज सोनू के ऊपर, बहुत बड़ी जिम्मेदारी है, प्रेशर इस वक्त गेंदबाज के ऊपर। शुरू ऑन स्ट्राइक। स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर। ऑफ टर्म के बाहर ये अच्छी गेंद थी,
ज्यादा बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। स्कोर जा पहुंचा 44, 2 विकेट के नुकसान पर 61 रनों का लक्ष्य है और ओवर दूसरा प्रगति पर है। पहले ओवर में 20 रन, इस ओवर में भी बहुत ज्यादा रन आए हैं। इस बार स्लॉट में गेंद प्लॉट के बाहर, दर्शनीय स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में जाती भी मैग्निफिसेंट, इट्स मैक्सिमम। तुषार अंतिम के बल्ले से छक्का। बार फिर ढूंढना तो चाह रहे हैं, लेकिन यह अग्नि परीक्षा है। तुषार अंतिम में शेरू लोहार, स्कोर 50। अब जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। तुषार अंतिम का बल्ला बोल रहा है अच्छी बल्लेबाजी करते हुए, और इस वक्त समय बिल्कुल बल्लेबाज का साथ देता हुआ, और समय जिसका साथ देता है वो बड़े बड़े को मात देता है। बिल्कुल इस वक्त प्रेशर गेंदबाज के ऊपर है, बाहरी किनारा। संदेश पारते पीछे हैं, रन बनाने का कोई अवसर नहीं है। और जो 2 ओवर की कहानी रही है जिसमें दोनों गेंदबाज महंगे साबित हुए हैं, और 2 ओवर में स्कोर की बात करें तो रन संख्या 50, 2 विकेट के नुकसान पर, और जीतने के लिए केवल यहां से 11 रनों की जरूरत है। गेंदें बहुत है, दूसरा ओवर आप देख रहे हैं। और वासिक, यह सवाल मेरे मन में खत रहा है, अगर वासिक आपके पास है तो आप सोनू के पास क्यों चले गए? आप वासिक के पास जाते हैं जो तुरुप का पत्ता है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेदर बॉल और उसके साथ टेनिस बॉल में ऊंचा कद है। तो मेरे हिसाब से सीधा कप्तान को जाना था वासिक के पास। अब एक छोटी गलती, खामियाजा भुगतना पड़ा। पहले ओवर में 20 आए थे और आपके पास सबसे बेहतरीन गेंदबाज था। मैं तो समझता हूं आपके पास बुमराह था, सीधा बुमराह के पास जाते, आप वासिक के पास जाते। तीर कमान से निकल चुका है वो तो प्रदीप भाई, अब वापस नहीं आने वाला, क्योंकि पहले 12 गेंदों में 50 रन बल्लेबाजों ने मेला लूटा है। आने वाले 18 गेंदों में आपको वो 11 रन डिपेंड करने हैं। तो चैलेंज गेंदबाज के लिए। उन साइड पर गेंद को खेल दिया, खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात है, गेंद के नीचे आ रहे हैं, जज नहीं कर पाए। गेंद चली गई बॉडी लाइन की तरफ, और अभी भी गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई। बिल्कुल 4 रनों के लिए जाते हुए चौका। बहुत बढ़िया गेंद, लेकिन उससे खूबसूरत स्ट्रोक, क्या दमदार बल्लेबाजी शुरू। शुरू लोहार, जबरदस्त प्रहार, गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर, शानदार सिक्सर। आणि जोशी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। रहीम 11 संघानं यावेळेला विजयाचा स्वाद चाकलेला आहे। 7 तारखेला दहीहंडी येते, अर्थात तिथे दहीहंडी कोण फोडणार हा प्रश्न असेल। इथे मात्र यावेळेला आपण बघू शकता अप्रतिम बॅटिंग केले, क्लास दाखवलाय शिरू लोहारनं आणि तुषार रणदीपनं। यावेळेला एक चांगली भागीदारी आणि विजयाचा आनंद या ठिकाणी त्यांना होत असेल। विजयाचा यावेळेला आस्वाद चाकत असताना रहीम 11 तुमचं मनापासून अभिनंदन आहे। लारा प्रतिष्ठान आणि आयश्री 11 यावेळेला संघनायक आपण सज्ज राहायचं आहे। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल। आपल्या ट्रॉफीचे स्पॉन्सर या ठिकाणी जोशी साहेबांचं आगमन झाले, पुन्हा एकदा त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, रबलबोटची स्पर्धा या मंचावरती होते। अत्यंत सुंदर असं आयोजन आहे, त्याचं कौतुक देखील होत आहे। पहिलं पर्व असलं तरी त्याचं दिमागदार असं आयोजन, आणि आज ट्रॉफीचे स्पॉन्सर आमच्याबरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत। त्यांचं मनापासून यावेळेला हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे। आता वेळ झालेल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा मला वाटतं शैलेश जॉईन होतील यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल।
स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी टी शर्ट विकास जाधवसाठी अफलातून कामगिरी, भन्नाट गोलंदाजी, चांगलं बेरेशन, वैधपूर्ण कामगिरी त्याने केले. त्यानंतर नरेश सावंत यांच्याकडून सोसायटी एक ब्रँडेड टी आहे. त्यानंतर रोहन करंजकर यांच्याकडून कॅप, या ब्रँडेड कॅप आहेत ज्याची चर्चा इंडिया कप मध्ये झाली होती. रोहन करंजकर, चंदन जोशी आपल्या ट्रॉफीचे स्पॉन्सर. विकास तुला जायचं नाहीये, अत्यंत महत्वाचे क्षण तुझ्यासाठी आहेत, कारण इथून व्यावसायिक संघाविरुद्ध एक चांगली कामगिरी, दिग्गज खेळाडू होते. काय प्लॅन तुझा ठरला होता, काय स्ट्रॅटजी ठरली होती आणि कर्णधारानं काय कानमंत्र दिला होता? जेवढे डॉट बॉल टाकता येतील तेवढे टाकायचे होते आणि रन तसे खूप झाले होते 4 ओव्हरमध्ये. शेवटची ओव्हर माझी महत्त्वाची होती, थोडे रन रोखायचे होते, ते केले मी. कधी कॉन्फिडन्स आला की आता मी चांगली कामगिरी, कारण जेव्हा एवढ्या धावा होतात, पहिल्यांदा आपण बघितलं तर अगदी 30 धावांचं जेव्हा षटक येतं किंवा मोठ्या धावसंख्या या ठिकाणी होत असते आणि मग निर्णायक षटकामध्ये एक माइंडसेट बॅट्समनचा ठरलेला असतो की हाणामारी करायची आणि अशा वेळी तुमच्या हातात चेंडू होता आणि या षटकात तुम्ही एकही धाव दिली नाहीये आणि 2 गडी बाद केले. तर त्या कधी वाटलं की आता मी चांगली कामगिरी करू शकतो? पहिल्या बॉलपासूनच, कारण की रन खूप झाले होते तसे पण. रबर बॉलची एक चांगली स्पर्धा खेळत आहे, कसं वाटतंय? खूप छान. विकास जाधव वाघोळीचं प्रीमियर लीग, वाघोळी प्रीमियर लीग जे आहे त्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी या वाघाने केलेली आहे. एक लिजंड खेळाडू ज्यांनी अनेक मैदानं गाजवली आणि पुण्यनगरीचं नाव मोठं केलेलं आहे असे विशाल कांबळे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे. आयश्री चषक 2023च्या या मंचावरती आपला यथोचित सन्मान केला जातोय. विशाल कांबळे यानंतर लारा प्रतिष्ठान आणि आयश्री 11 संघाचे कॅप्टन आपण यायचे. विशालजी आपलं स्वागत, वेलकम. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी चंदनभाऊ जोशी यांच्या शुभहस्ते केला जाईल. आता यांची भूमिका बदलली आहे, पूर्वी खेळाडू म्हणून होते, आता मॅनेजरच्या भूमिकेमध्ये टीम बनवणं या सगळ्या गोष्टी आता विशालजी क्रिकेट पुण्यामधलं चांगलं व्हावं याकरता त्यांचा प्रयत्न असतो आणि आज विशालजींचा सन्मान, विशालजी कांबळे लिजंड खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आयसी चषक 2023च्या या भव्य दिव्य मंचावरती मानाची शाल, मानाची म्हणण्यापेक्षा की मायेची शाल आहे विशालजींसाठी. पुणे शहरातील खडकी येथील रेजिल्सच्या मैदानावरती MG स्पोर्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये विशालजींचा सन्मान. विशालजी कसं वाटतंय, रबर बॉलच्या स्पर्धा पुण्यात यावर्षी कमी झाल्या, लॉकडाऊनमध्ये यावेळेला आपण बघितलं तर सर्वाधिक स्पर्धा पुण्याने घेतल्या होत्या लॉकडाऊनमध्ये, आता हळूहळू रबर बॉलचं क्रिकेट देखील पुण्यात वाढते असं वाटतंय? हा नक्कीच, पण मी नक्कीच या टुर्नामेंटबद्दल सांगाल. ह्याच्या आधीची जर टुर्नामेंट कोणी बघितली असेल तर त्यांना विश्वासच बसणार नाही की हेच ते ग्राउंड आहे, कारण की भरपूर मेहनत केली प्रशांत आणि त्यांच्या पूर्ण टीमनी. तर दरवर्षी आता मला वाटतं हे पर्व पहिले असेच पर्व चालू राहतील, अशा मी माझ्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो सर्व टीमला. धन्यवाद. धन्यवाद विशालजी, मनापासून धन्यवाद. यानंतर पुढचा सामना लारा 11 संघाचे कॅप्टन, आयसीसी कॅप्टन आहेत, लारा 11 संघाचे देखील कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि 2 मातबर संघामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचा मॅच, महत्त्वाचा सामना, मॅच क्रमांक 3. आतापर्यंत आपण दोन गेमचे जर खेळाडू पाहिलेले आहेत. अमित तांबेनं झळकावलेलं अर्धशतक आणि विकास जाधवनं स्लॉक ओव्हरमध्ये केलेली अतिशय दमदार अशी तिखट अशी गोलंदाजी. आता तिसऱ्या मॅचमध्ये गेम चेंजर खेळाडू कोण असणार आणि गेम चेंजर स्पोर्टच्या माध्यमातून जो टी शर्ट दिला जातोय तो कोणाला मिळणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. बबलू पाटील टेनिस विश्वातला आणखीन एक धुरंधर खेळाडू, धुरंधर कर्णधार बबलू पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. बबलू पाटील.
श्री चषक 2023च्या मंचावरती व्यावसायिक खेळाडू आणि ट्रॉफीचे स्पॉन्सर आदरणीय चंदन जोशी यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. काटाचा आवाज छापा आलाय, याचा अर्थ आयसी संघानं टॉस जिंकला. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग. कसं वाटतंय? हिरवळ आहे, सिमेंटची विकेट आहे, रबर बॉलची स्पर्धा हळूहळू पुण्यामध्ये या ठिकाणी हे असंच वाढायला पाहिजे. प्रशांत सरांनी खूप छान स्पर्धा भरवली आहे. म्हणजे ह्या ग्राउंडवरती खूप टुर्नामेंट होतात, पण टेनिस बॉलच्या टुर्नामेंट सुद्धा एवढी भारी झाली नव्हती. तेवढी भारी टुर्नामेंट प्रशांत सरांनी केलेली आहे. अफजलबाईंनी डिंगडॉंग चषक रबर बॉलचा जो ठेवला पहिल्यांदा पुण्यामध्ये, त्याच्यानंतर जी कोणती रबर बॉलची टुर्नामेंट झाली असेल तर ही आईश्री चषक ठेवलेली आहे. आणि पुढील वर्षी सुद्धा प्रशांत सरांनी असेच टुर्नामेंट ठेवून आपल्या पुण्यामधले सुद्धा भरपूर प्लेयर रबर बॉलवरती कसे चांगले खेळतील. आता अशा टुर्नामेंट झाले तर पुण्यातले पण प्लेयर खूप रबर बॉलवरती तयार होतील खेळायला, आणि त्यांनी अशा टुर्नामेंटचा फायदा घेऊन चांगले खेळावे. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा टुर्नामेंटसाठी. निर्णय महत्वाचा. यावेळेला टॉस तुमच्याकडे जातो. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला. जास्त प्रश्न विचारणार, फक्त रबर बॉलचं क्रिकेट पुण्यात वाढायला पाहिजे का, हा प्रश्न मी तुम्हाला आवर्जून विचारेल. एक चांगली स्पर्धा इज्जत कुरेशी, अफजल मखदूम यांनी ऑलरेडी पुण्यामध्ये घेतले. त्यानंतर प्रशांत गायकवाड आणि त्यांच्या टीमनं ह्या पहिल्या पर्वामध्ये जे आयोजन केले त्याबद्दल काय सांगाल? हे सगळ्यात सुंदर आयोजन आहे आतापर्यंत बघितलेलं आहे मधलं रबर बॉलचं. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, सज्ज राहा.